शिवसेना युबीटीचा आज वरळीच्या NSCI डोम मध्ये निर्धार मेळावा होणार आहे। मतचोरी मतदार याद्यांमधल्या घोळाबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत आणि या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे बोगस वोटिंग बॉम्ब फोडणार आहेत। दिल्लीमध्ये राहुल गांधींनी ज्या प्रकारे सादरीकरण केले होते अगदी तशाच प्रकारे मुंबईतल्या मतदार यादीतल्या घोळाचं सादरीकरण आदित्य ठाकरे करणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, आज महत्त्वाचा म्हणजे युबीटीचा हा मेळावा असणार आहे आणि यामध्ये आदित्य ठाकरे सादरीकरण करत मतदार याद्यांमधल्या घोळा संदर्भात माहिती देणार आहेत, एक बॉम्ब फोडणार आहेत माहितीचा असं कळतंय। कशी नेमकी सगळी तयारी आहे आणि कितपत उत्सुकता सगळ्यांमध्ये दिसते या संदर्भातली? नक्कीच अनुपमा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि या निवडणुका घेऊ नये किंवा जोपर्यंत मतदार यादींमध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे, जोपर्यंत ती दुरुस्ती निवडणूक आयोगाकडून होत नाही तोपर्यंत या निवडणुका घेऊ नका अशी मागणी सध्या विरोधकांकडून केली जाते आणि सोबतच याबाबत लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे यासाठी आता सातत्याने जी विरोधी पक्ष महाविकास आघाडी मधले जे घटक पक्ष आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला खरं तर हा मुद्दा पटवून देण्याचा आणि जनतेसमोर हा मुद्दा घेऊन जाण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचाच भाग म्हणजे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा निर्धार मेळावा वरळी डोममध्ये पार पडणार आहे आणि हा मेळावा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण आतापर्यंत जे आरोप महाविकास आघाडीसह जे इतर घटक पक्षाचे विरोधी पक्षातले जे नेते करत होते की मतदार यादींमध्ये कशा प्रकारे घोळ झालेला आहे आणि बोगस मतदान विधानसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारे झाले हे आतापर्यंत त्यांनी आरोप केले। मात्र आजच्या मेळाव्यामध्ये आजचा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे तर आदित्य ठाकरे सादरीकरण करणार आहे, म्हणजेच कशा प्रकारे कुठे कुठे मतदार यादींमध्ये घोळ झालेला आहे आणि किती मतदार कुठे कुठे बोगस मतदान झालेलं आहे या संदर्भात ते सविस्तरपणे नागरिकांना या संदर्भात माहिती देतील। आपल्याला माहिती आहे की काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 1 तासाची पत्रकार परिषद घेतलेली होती आणि देशभरामध्ये कुठे कुठे बोगस मतदान झालं या संदर्भातली माहिती दिलेली होती आणि त्यानंतर त्या पत्रकार परिषदेनंतर राज्यभरामध्ये देशभरामध्ये खळबळ निर्माण झालेली होती। तर आजचा मेळावा जो पार पडणार खरंय सीमा, एकंदरीतच अशाच प्रकारची खळबळ उडवण्यामध्ये आता आदित्य ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किती यशस्वी ठरतोय हे बघावं लागणार आहे। आज मुंबईमध्ये हा मेळावा होतोय, उद्या संपूर्ण राज्यभरामध्ये अशा प्रकारचा मेळावा ते घेतील का हे सगळं बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सीमा। जरूर अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू।